नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी हाय प्रोटीन असे कटलेट बनवणार आहोत। नेहमी तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा असाल किंवा तेच स्नॅकचे पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर हे कटलेट जरूर एकदा ट्राय करा। अगदी घरातल्या सामानामध्ये तयार होतात आणि खायला तितकेच पौष्टिक असे बनतात। त्यामुळे जरूर नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चला तर मग इथे जास्त वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा कटलेट बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला भिजवलेले 1 वाटी हरभरे काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे हरभरे भिजवून घेतलेले 7 ते 8 तास। तुम्ही इथे हे थोडेसे शिजवून जरी घेतले तरी चालतील। तर इथे आपल्याला 2 बॅचमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। त्याचबरोबर इथे 1 वाटी मी सोयाबीन आहे ते बॉईल करून घेतलेलं आहे। 10 मिनिटं पाण्यामध्ये बॉईल करून घेतले। तर थोडे बॉईल केलेले सोयाबीन ह्याच्यामध्ये टाकून घेतले। आपल्याला ते मिक्सरला व्यवस्थित बारीक करून तर इथे बघू शकताय मिक्सरला हे छान असं ग्राइंड करून घेतलं। अशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे। तर आता आपल्याला हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जी दुसरी बॅच आहे ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेच मिक्सरला छान बारीक करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय दोन्ही बॅच अगदी व्यवस्थित अशा बारीक करून घेतलेल्या आहेत। बारीक करताना थोडंसं जाडसर असेल तर काहीच हरकत नाही, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे अगदी बारीक कापून घेतलेले आहेत। तर कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथे कांद्याबरोबर थोडीशी बारीक कापून शिमला मिरची जरी ह्याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल। माझ्याकडे इथे शिमला मिरची नव्हती त्याच्यामुळे मी इथे फक्त कांद्याचा वापर केलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे ती व्यवस्थित छान अशी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे कांदा आणि कोथिंबीर अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घेतली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। तर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत। तर लसूण टाकून घेतला। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक कापून टाकलेल्या आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे। पाव चमचा इथे मी हळद टाकून घेतलेले आहे। हळद टाकल्यामुळे कटलेटला कलर छान येतो। त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता, कारण इथे आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे। टाकून घेतलेले सर्व मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे कटलेटच्या बॅटरमध्ये सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता या बॅटरला छान असं बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये मी बेसन पीठचा वापर करणार आहे। हे कटलेट आपण एकदम हाय प्रोटीन आणि मस्त हेल्दी बनवतोय, त्याच्यासाठी मी इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्ब सुद्धा वापरू शकता किंवा थोडासा कॉर्नफ्लॉवर जरी वापरला तर काहीच हरकत नाही। बेसन पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बेसन पीठ टाकताना आपल्याला एकदम टाकायचं नाहीये, तर अंदाज घेऊन थोडंसं बेसन पीठ ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर इथे आता कटलेट बनवण्यासाठी बॅटर आपलं अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर इथे अशा पद्धतीने मी गोल आकारामध्ये हे कटलेट बनवून घेते। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कटलेटला कोणताही शेप देऊ शकता। तर इथे अशा पद्धतीने थोडेसे मीडियम साईजमध्ये मी अशा पद्धतीने कटलेट बनवलेले आहेत। जास्त मोठे पण नाही किंवा अगदी जास्त छोटे पण नाही। एकदम जास्त मोठे कटलेट बनवले तर ते आतपर्यंत भाजले जात नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला बनवताना थोडेसे मीडियम साईजमध्येच हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी एकदम सिंपल असे गोल आकारामध्ये कटलेट बनवलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कटलेटला इथं शेप देऊ शकता। तर इथे बघू शकता थोडेफार कटलेट मी बनवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे कटलेट छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। कटलेट फ्राय करण्यासाठी इथं पॅन छान असा गरम करून घेतलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। कटलेट फ्राय करण्यासाठी आपल्याला इथे शक्यतो अशा नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला तेलसुद्धा कमी लागतं आणि आपले कटलेटसुद्धा अगदी व्यवस्थित छान असे फ्राय होतात। अगदी आतपर्यंत व्यवस्थित छान असे भाजले जातात आणि एकदम कुरकुरीत होतात। तर कटलेट फ्राय करण्यासाठी मी इथं थोडासा रवा वापरणार आहे। रव्यामध्ये दोन्ही साईडला कटलेट एकदम व्यवस्थित असे डीप करून छान असे फ्राय करून घेणार आहे।
रवा वापरल्यामुळे काय होतं, कटलेटला छान असा क्रिस्पीपणा येतो आणि खायला एकदम मस्त असे कुरकुरीत लागतात कटलेट. तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे ब्रेड क्रम जरी वापरले तर काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने रव्यामध्ये डीप करून मी इथं सर्व कटलेट असे मस्त फ्राय करून घेणार आहे. तर एका वेळी आपल्याला 3 ते 4च कटलेट पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी व्यवस्थित छान असे भाजले जातात. कटलेट भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे, म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातात. इथे बघू शकता कटलेट एका साईडने अगदी व्यवस्थित छान असे भाजले गेलेले आहेत, एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत. तर आता आपल्याला एक कटलेट पलटवून घ्यायचे आहेत आणि कटलेटची दुसरी साईडसुद्धा अगदी व्यवस्थित छान अशी फ्राय करून घ्यायचे आहेत. कटलेट फ्राय करताना काय करायचं, आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे, म्हणजे कटलेट आतपर्यंत एकदम व्यवस्थित फ्राय होतात आणि एकदम छान असे कुरकुरीतसुद्धा होतात. तर इथे अशा पद्धतीने मी सर्व कटलेट असे मस्त पलटवून घेतलेत. आता आपल्याला या कटलेटची दुसरी साईडसुद्धा अगदी व्यवस्थित छान अशी 2 ते 3 मिनटं मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकताय कटलेट अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त असे फ्राय झालेले आहेत. छान अगदी मस्त करपूस असे भाजून घेतलेले आहेत. अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण हे सर्व कटलेट काढून घेऊया. तर इथे मस्त असे आपले हे हाय प्रोटीन कटलेट बनवून तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही, दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत. तर नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही जर इथं वेट लॉस करत असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम रेसिपी आहे. त्यामुळे जरूर एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.